नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? बरेच असताल. आज आपला विषय असणार आहे, आज विषय नाही काय नाही, आपला आनंदाची बातमी आहे मित्रांनो. आपली टीम इंडिया 13 वर्षानंतर जिंकली मित्रांनो. खूप म्हणजे खूप आनंद होत आहे. 13 वर्षानंतर आपल्या इंडियांना चॅम्पियनशिपचा कप भेटलेला आहे. आता पुन्हा एकदा मुंबई काय पुरी इंडिया जाम होऊ शकते, एवढं आनंद झाला पूर्ण इंडियाला. सगळीकडे फटाके फुटले, ढोल वाजून प्रत्येकाने जसा आपला आनंद व्यक्त करता येईल तसं तो प्रत्येकाने आनंद व्यक्त केला. या बघा, व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, ढोल ताशे वगैरे फटाके वगैरे सगळे वगैरे फोडून बिडून आनंद त्यांचा व्यक्त करणं चालू आहे. कारण 13 वर्षानंतर टीम इंडिया ही न्यूझीलंड वेस्ट टीम इंडिया यांची ही मॅच चालू होती. तर 200च्या पुढे रन मारून टीम इंडियाने हा विजय प्राप्त केलेला आहे. 250पर्यंत रन मारून विजय प्राप्त केलेला आहे. खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी मित्रांनो. 13 वर्षानंतर, तब्बल 13 वर्षानंतर आपल्याकडे चॅम्पियनशिपचा वर्ल्ड कप आलेला आहे. म्हणजे खूप अशी आनंदाची बातमी होत आहे. मध्येच टीम इंडिया ही जिथून आली होती बाहेर देशातून, आणि ह्या वेळेस सुद्धा न्यूझीलंडकडून टीम इंडिया जिंकलेली आहे. पहिलं मुंबई जाम झाली होती, पूर्ण टीम इंडिया तो वर्ल्ड कप घेऊन आली होती. आता परत तो चॅम्पियनशिपचा वर्ल्ड कप घेऊन येणार आणि परत एकदा एक मुंबई जाम करून दाखवणार. खूप म्हणजे खूप आनंद होत आहे मित्रांनो. तुम्हालाही आनंद होत असेल तर मी हा व्हिडिओ बोलणार नाही, शेअर करा, कारण आनंद होतो टीम इंडिया जिंकली म्हणून. खूप म्हणजे खूप छान. यामध्ये म्हणजे या आता मॅच चालू होती न्यूझीलंड वेस्ट इंडिया. आता जे आपलं जिंकलेत ना, त्यामध्ये आपल्या विराट कोहली, परत रोहित शर्मा, ह्या सगळ्यांनी, रोहित शर्माने आपली कॅप्टनगिरी चांगल्या पद्धतीने बजावली. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बरोबर पॉईंटला माणसं उभा केली. ज्यांचे जे क्रिकेट खेळणारे आपले प्लेयर आहेत ना टीम इंडियाची, ती बरोबर उभा केली, बरोबर डोक्याने मॅच खेळली. आणि रोहित शर्माने परत विराट कोहली या दोघांनीच नव्हे तर पूर्ण टीम इंडियाने ही मॅच जिंकवली आहे. टीम इंडियाचीच फक्त ते 11 लोकांचीच मॅच नव्हती, तर ती पुरी भारताची मॅच होती मित्रांनो. एवढा आनंद होत आहे ना, प्रत्येकाला आनंद होतोय. प्रत्येक गरीबपासून तर श्रीमंतापर्यंत हा आनंद व्यक्त केला जात आहे. फटाके फोडून, ढोल वाजवून वेगवेगळ्या पद्धतीने आनंद केला जात आहे. साखर वाटून खूप म्हणजे खूप छान पद्धतीने आनंद व्यक्त केला जात आहे. तुम्हालाही आनंद झाला असेल तर कमेंटमध्ये जय हिंद जय भारत असंही कमेंट करा. आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच आनंद माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तब्बल 13 वर्षानंतर टीम इंडिया जिंकली चॅम्पियनशिप वर्ल्ड कप. तर चला भेटू अशाच माहितीपूर्वक आनंद व्यक्त करणाऱ्या व्हिडिओमध्ये. चला बाय, जय हिंद जय भारत कमेंटमध्ये कळायला विसरू नका.